कोल्हापुरातील खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीला लागून आतमध्ये 2 इंची पाईपमधून पाणी पुरवठा केला जातो। दिवसभर संपूर्ण तटबंदीत पाणी पाझरून त्याच्या दगडातून पाण्याचे लोट वाहत आहेत। याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करत तटबंदी कोसळली की आणखी निधी आणता येईल आणि त्यातून आपल्याला टक्केवारी मिळवता येईल असा महापालिकेचा डाव आहे की काय असा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। मिरजकर तिट्टीपासून प्रायव्हेट हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजूला तटबंदीला लागून सतत पाणी वाहत असल्यानं तिची स्थिती आणखी खराब होत आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। यावरून तटबंदी पाडून पुन्हा निधी आणून टक्केवारी लाटण्याचा डाव असल्याचा आरोप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आला। सुमारे 1.5 वर्षापूर्वी तटबंदी कोसळून एका महिलेला जीव गमवावा लागला होता। त्यानंतरही महापालिकेने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही। आता शासनाकडून कोट्यावधीचा निधी मंजूर होऊनही कुस्ती मैदानाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे। नाट्यगृह आणि मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी मिळालेल्या निधीचा अपहार होऊ नये यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पवार यांनी केली आहे। यावेळी रमेश मोरे, विनायक जोशी, तहसीलदार राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते यांच्यासह नागरिक उपस्थित होते। आम्ही राजश्री शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदी नजीक उभे आहोत। आमच्या मागील बाजूला या ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाची तटबंदी आहे। या तटबंदीमधून गेली 7 ते 8 महिने झाले महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या म्हणा किंवा वापराच्या पाण्याच्या पाईपमधून दिवसभर पाणी या ठिकाणी वाहत असतंय। याच्यामुळं ही जी तटबंदीची भिंत आहे ही अतिशय कमकुवत झालेली आहे। केशवराव भोसले असेल, खासबाग कुस्ती मैदान असेल, 1 वर्ष ते 7-8 महिन्यापूर्वी त्याला आग लागली आणि शाहूंचं वैभव नष्ट होते की काय अशी परिस्थिती असताना शाहू महाराजांच्या या वास्तूसाठी महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपयाचा निधी देत आहे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन काही महापालिकेचे अधिकारी असतील किंवा तथाकथित एजंट असतील या लोकांनी ही तटबंदी पाडण्याचा घाट घातलेला आहे की काय अशी आम्हाला शंका येते। कारण गेली वर्षभर आम्ही सांगून सुद्धा हे पाणी बंद केलेलं नाही, पूर्ण झिरपलेलं आहे पाणी आणि त्यामुळं या ठिकाणी या तटबंदीला धोका निर्माण झालेला आहे। आमचं या जे कोण तथाकथित या वास्तूचे देखभाल करणारे इंजिनियर असतील त्यांना आमची विनंती आहे, राजश्री शाहू महाराजांच्या नावावर कृपया जोगवा मागून तुमची घरं भरू नका। कारण शाहू महाराजांचा जो शाप आहे तो अतिशय वाईट आहे। तुम्ही देशोधडीला लागाल तर कृपा करून तातडीनं हे जे पाणी या ठिकाणी झिरपून तटबंदीला धोका निर्माण झालेला आहे तो तातडीनं बंद करावा हीच आम्ही या भागातील नागरिक कृती समिती म्हणून आपल्याला विनंती करतोय।